मंदिरात गेल्याने खरंच भाग्य बदलते का? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे मंदिरात गेल्यानंतर खरंच आपले भाग्य बदलते का? आपल्या आयुष्यात कधी न बदलते का? आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रश्न नक्कीच येतो. आपण मंदिरात जातो, देवाला नमस्कार करतो, पण खरंच त्यामुळे आपलं भाग्य बदलतं का? काही लोक म्हणतात, हो, देवावर श्रद्धा ठेवली की सर्व काही बदलतं. तर काही जण म्हणतात, हे सगळं मनाचं समाधान आहे. खरं पाहिलं तर या दोन्ही गोष्टींमध्ये थोडं सत्य दडलं आहे. चला तर हा विषय अगदी साध्या आणि समजेल अशा पद्धतीने समजून घेऊया. आता सर्वात आधी एक गोष्ट आपण लक्षात घ्या. मंदिर म्हणजे फक्त देवाची मूर्ती असलेलं ठिकाण नाही, तर ते एक सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. मंदिरात गेल्यावर आपल्याला एक वेगळीच शांतता जाणवते. बाहेरचा गोंधळ, ताण, चिंता काही वेळासाठी दूर जातात. घंटानाद, मंत्र, धूप, दीप यामुळे वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असं होतं. आता या सगळ्याचा आपल्या मनावर खूप खोल परिणाम होतो. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण आयुष्याकडे अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. मंदिरात गेल्यावर आपण देवासमोर उभं राहतो, हात जोडतो आणि मनापासून प्रार्थना करतो. त्या क्षणी आपण आपल्या मनातील भीती, चिंता, दुःख आणि इच्छा देवासमोर मांडतो. हे केल्यावर आपलं मन अगदी हलकं होतं. अनेकदा आपण बाहेर कोणालाही सांगू शकत नाही अशा गोष्टी आपण देवासमोर मन मोकळेपणाने सांगतो, बोलतो. त्यामुळे आपल्याला एक प्रकारची मानसिक ताकद त्या ठिकाणी मिळते. आता हीच ताकद आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने भाग्य बदलत नाही. भाग्य बदलत नाही. देव आपल्याला फक्त मार्ग दाखवतो, प्रेरणा देतो, पण चालायचं काम हे आपल्यालाच करावं लागतं. आता आपण यासाठी काही उदाहरणं बघूया. आता उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी रोज मंदिरात जाऊन प्रार्थना करतो, पण तो विद्यार्थी अभ्यासच करत नाही, तर त्याला यश मिळणार नाही. त्याचप्रमाणे आपण मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार ठेवले तर आपल्या आयुष्यात खरा बदल होतो. आता मंदिर आपल्याला काय देतं? तर मंदिर आपल्याला सकारात्मक विचार देतं, आत्मविश्वास वाढवतं आणि योग्य दिशेने चालण्यासाठी प्रेरणा देतं. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपली कृती बदलते आणि जेव्हा
कृतीमध्ये बदल होतो तेव्हा हळूहळू आपलं भाग्यही बदलायला सुरुवात होते. म्हणूनच म्हणतात, विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. आता मंदिरात गेल्यानंतर आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो. आजच्या धावपळीच्या जीवनात हे खूप महत्त्वाचं आहे. त्या शांत वातावरणात आपण स्वतःशी संवाद साधतो. मी काय करतोय? माझं आयुष्य योग्य दिशेने चाललंय का? मी कुठे चाललोय? अशा प्रश्नांची उत्तर शोधायला सुरुवात होते. आणि या आत्मपरीक्षणामुळेच आपल्याला आपले दोष कळतात आणि आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. हा बदल खूप मोठा असतो. आणि आणखीन एक गोष्ट, मंदिर आपल्याला नम्रता आणि कृतज्ञता शिकवतं. जेव्हा आपण देवासमोर नतमस्तक होतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे आपण अहंकार सोडून देतो आणि जीवन अधिक शांतपणे स्वीकारायला शिकतो. तर ही वृत्ती आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. खरं तर आपण भाग्य म्हणजे काय? तर भाग्य म्हणजे आपल्या कृतीचा परिणाम. आपण जे करतो, जसं विचार करतो, तसं आपलं आयुष्य घडतं. मंदिर या प्रक्रियेमध्ये एक मदतनीस म्हणून काम करतं. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. आपलं मन शांत करतं आणि सकारात्मक ऊर्जा देतं. पण शेवटी पाऊल उचलायचं काम हे आपलंच असतं. म्हणूनच असं म्हणता येईल की मंदिरात गेल्याने थेट भाग्य बदलत नाही, पण आपल्या मनात, विचारात आणि कृतीत होणारा बदल आपलं भाग्य घडवते. मंदिर म्हणजे जणू एक अशी जागा आहे जिथे आपण स्वतःला पुन्हा एकदा सावरतो, उभं करतो आणि नव्या आशेने पुढं जाण्याची शक्ती मिळवतो. आता आपण शेवटी एक सुंदर असा विचार आपण बघणार आहोत. देव आपलं भाग्य लिहित नाही, तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर चालून आपलं भाग्य आपणच घडवतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आज मी जी लिहिली ती माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना पण शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.